नमस्कार, मी श्रुती साळके. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आहे शर्विशाच्या बर्थडेचा प्री वेडिंग शूटचा. म्हणजे बर्थडे साठी जे आम्ही तिचं प्री वेडिंग शूट कुठं म्हणते, सॉरी, प्री बर्थडे शूट जे आम्ही तिचं केलं होतं त्याचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेलच आम्ही तिचं प्री बर्थडे शूट कुठं केलं, कसं केलं, काय काय केलं. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला, काय वाटला हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. आणि आम्ही ज्या फोटोग्राफर कडनं तिचं शूट केलं, ज्या स्टुडिओमध्ये आम्ही तिचं शूट केलं त्या स्टुडिओचं तो जो आहे त्या फोटोग्राफरची मी इथं आयडी मेन्शन करते. तर त्या आयडीला पण जाऊन तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला सुद्धा जर का तुम्ही पीसीएमसी मधनं वगैरे असाल, तुम्हाला सुद्धा जर का कोणत्याही फंक्शन्सचं शूट करायचं असेल तर तुम्ही त्याच्याकडनं करून घेऊ शकता. तसंच मी शर्विशाचं जे बर्थडेचं जे शूट आहे किंवा बर्थडेला सुद्धा आम्ही जे फोटोग्राफर बोलवलं होतं तर आम्ही त्यालाच ठरवलं होतं. आत्ताच उठली. सो आज आहे शर्विशाचा फर्स्ट इयर बर्थडेचं शूट. सो आम्ही रेडी होऊन चाललेलो आहोत. मी रेडी झालेली आहे. हे निलेश आवडत आहेत आणि डुग्गू आता उठलेली आहे. सो डुग्गूला आंघोळ घालते मी, आता तिला उठवते, तिचं खायचं करते आणि आवरून आम्ही निघतो. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो आमचं फायनली आवरून झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत आणि फोटोशूट ऍक्च्युली आमचा फोटोग्राफर जो आहे आणि जे फोटो स्टुडिओ आहे ते आम्ही तळेगाव मधला आहे, ओळखीचाच आहे म्हणून आम्ही तिकडं निघालेलो आहे आता तळेगावला. इकडं खूप ऑप्शन्स शोधले, बघितले सुद्धा, पण जो प्रोफेशनल आमचा जो नेहमीचा जो फोटोग्राफर आहे सो आम्ही त्याच्याकडेच निघालेलो आहोत फोटो शूट करायला. आणि उशीर होतोय, त्यातल्या त्यात अजून काही ना काही विसरतोय, त्यामुळं निघालो होतो पण काहीतरी राहिलं म्हणून परत आलेलो आहे. आता बघू, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, आपण पुढे बघूयात काय काय कसं शूट होतंय. मी पूर्ण व्लॉग घेईन. तर इथं आम्ही आता लागलेलो आहोत तळेगाव देहू रोड रस्त्याला आणि जाता जाता नेमकी शर्विशा झोपली. सो एका दृष्टीने बरं पण झालं की तिची झोप प्रॉपर झाली की ती फोटोशूटमध्ये एक्साइटमेंट राहील तिला आणि ती फ्रेश सुद्धा राहील. आणि आता इथं आम्ही येऊन पोचलेलो आहोत तळेगाव चाकण रोडला. आणि आता तळेगाव चाकण रोडलाच त्याचं स्टुडिओ आहे, गणराज स्टुडिओ म्हणून आहे त्याचं. तर आम्ही आता जात आहोत तिथे फोटोशूट करायला. ऐश्वर्या प्युअर वेज समोर थोडं पुढं गेलं की तिथंच लेफ्ट हँड साईडला त्याचं स्टुडिओ तुम्हाला दिसेल. हे बघा, तर आम्ही इथं आता फायनली पोचलेलो आहोत. तिथं पोचल्यावर शर्विशा सुद्धा उठलेली आहे आणि ती सुद्धा बघत होती अरे आपण कुठे आलोय, काय आलोय. आणि तिथं गेल्यावर हे बघा, याचं फुल स्टुडिओ आहे, तिथं कोणीच नव्हतं. सो त्याला परत कॉल करून आम्ही बोलवलं तर तो आला आणि त्याचा स्टुडिओ खरंच खूप छान आहे. वेगवेगळे व्हरायटीज आहेत त्याच्याकडे. आपल्याला जे थीम हवेत त्या थीम्स आहेत तिथं वेगवेगळ्या. तुम्हाला जी थीम पाहिजे ती तुम्ही तिथं जाऊन सिलेक्ट करू शकता. तर तिथं गेल्यावर आम्ही मग थीम सिलेक्ट केल्या आणि त्यानंतर आमची पहिली थीम होती जी बार्बीची होती. हे बघा, शर्विशा किती छान दिसते बार्बीच्या ड्रेसमध्ये. ती पहिल्यांदा रडली थोडीफार ड्रेस घालताना, मग त्यानंतर शांत बसले आणि त्यानंतर हे बघा खूप भारी तिचे शूट झालेले त्याच्या बार्बीच्या ह्याच्यातले. तुम्ही इन्स्टावर तिचे फोटोज बघितलेच असतील आणि खूप छान हे होतं. आणि फर्स्ट शूटला एवढा वेळ जाईल असं वाटलं नव्हतं. त्याच्यानंतर सेकंड शूट स्टार्ट केलं. शूट स्टार्ट केल्यानंतर तिचा ड्रेस वगैरे घालून झाल्यावर शर्विशा झोपली होती. तिची म्हणलं ठीक आहे, तिची झोप होऊ दे, मग त्याशिवाय ती प्रॉपर शूटला आपल्याला रिस्पॉन्स सुद्धा देणार नाही. शूट वगैरे झालं आणि ती झोपून उठली. त्यानंतर मग तिने शूटला रिस्पॉन्स द्यायला चांगला चालू केला. ती खूप छान एन्जॉय करत होती. हे बघा, सो आमचं फायनली इनडोअर शूट झालेलं आहे. आता फॅमिली शूट आहे जे की आउटडोअर आहे. तो आम्ही गार्डनमध्ये चाललोय. सो मी रेडी झालेले आहे, शर्विशा सुद्धा रेडी झालेली आहे आणि आता आम्ही गार्डनमध्ये चाललोय. सो केक घेण्यासाठी थांबलोय. केक स्मॅश सुद्धा आम्ही असं बाहेरच करणार आहे.
सो तुम्हाला फोटोज मध्ये दिसलच. व्हिडिओ कधी येईल माहित नाही मला. ब्लॉग लेट पण येऊ शकतो किंवा लवकर सुद्धा येऊ शकतो. सो तुम्ही व्हिडिओ इंस्टाग्राम ID ला फॉलो करून ठेवा, श्रुती साळोखे ऑफिशियल. आणि दुसरा आहे प्रिन्सेस ऑफ श्रुनील, आणि श्रुनील हे तिसरा आहे, आणि ॲडव्होकेट निलेश आढाव हे असे आमचे 4 आहेत. मी ID मेन्शन करतेच खाली, तर सो फॉलो करून ठेवा नक्की. शर्विशा तिची क्लिप. शर्विशा शूट्स चालू असताना खूप कष्ट घ्यावे लागतात बाळांना हसवण्यासाठी, आणि जे आम्हाला प्रॉपर फोटोज हवे होते ते फोटो येतच नव्हते, ती एक्सप्रेशन्स तशी देतच नव्हती. त्यामुळे आम्हाला संध्याकाळ झाली. लिटरली आम्हाला यायला 7-7:30 का 8 वाजून गेले होते त्या दिवशी यायला. आणि त्यानंतर आमचं प्रॉपर जसे आम्हाला एक्सप्रेशन्स पाहिजे तसे भेटले वगैरे. आणि त्यानंतर मग येता येता परत शर्विशा झोपले, आणि खरंच तिनं नंतर खूप छान रिस्पॉन्स दिला. आणि त्यानंतर घरी आल्यावर आम्ही सगळेच दमलो. येता येताच आम्ही थोडंफार खाल्लं होतं. तुम्हाला सुद्धा जर का ह्या फोटोग्राफर कडून जर का शूट करून घ्यायचं असेल तर मी ह्याची ID मेन्शन केलेली आहे खाली, आणि तसेच मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा त्याची ID मेन्शन करते. त्याच्याकडे पॅकेजेस अवेलेबल आहेत. तुम्हाला आपल्याला ज्या पॅकेजेस नुसार पाहिजे असेल ते पॅकेज आपण सिलेक्ट करू शकतो. सो तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जो बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.